आई रमाई माता मृत्यूशी झुंज देता, बोले मरणाला जीव मुठीत धरून, बोले मरणाला जीव मुठीत धरून, अरे पाहू दे साहेबाला माझ्या अरे पाहू दे साहेबाला माझ्या डोळे भरून रे, माझ्या डोळे भरून रे, पाहू दे साहेबाला माझ्या डोळे भरून रे, पाहू दे साहेबाला माझ्या डोळे भरून. ए मारुना तू थांब, जोपर्यंत माझे साहेब येत नाही तोपर्यंत तू मला नेऊ शकत नाही का? कारण काय आहे याला? कारण आहे. कोणतं कारण? रमाई म्हणते त्या मरणाला ऐका, मी साहेबाची आहे, मी साहेबाची आहे साहेब माझे, साहेबाच्या डोळी, साहेबाच्या डोळी दिन दलितांचे ओझे, मी साहेबाची आहे आणि साहेब माझे आहे आणि माझ्या साहेबाच्या डोक्यावर या तीन तुकड्या समाजाचं ओझ आहे. कोणतं ओझ? या गुलामगिरीतून या माझ्या लेकरांना बाहेर काढायचं आहे आणि म्हणून तुम्हाला मारू शकत नाही. हे कारण आहे. मी साहेबाची आहे साहेब माझे, साहेबाच्या डोळी दिन दलितांचे ओझे, साहेब येतील मला पाहतील, साहेब येतील मला पाहतील, पाहुण पण हे जाईल गहीवरून, पाहुण पण हे जाईल गहीवरून. ए म्हणा साहेब येतील मला पाहतील आणि मला पाहून माझं मन, साहेबाला पाहून माझं मन आनंदून जाईल, हे माझं मन गहीवरून जाईल आणि म्हणून रमाईच्या म्हणून साहेब येतील मला पाहतील, साहेब येतील मला पाहतील, पाहुण पण हे जाईल गहीवरून, पाहुण पण हे जाईल गहीवरून. अरे पाहू दे साहेबाला माझ्या डोळे भरून रे, माझ्या डोळे भरून रे, पाहू दे साहेबाला माझ्या डोळे भरून रे, पाहू दे साहेबाला
साहेबाला पाहिल्याशिवाय तुम्हाला मारू शकत नाही. कारण साहेबाविना नाही डोळ्याला डोळा. माझी बाई रमाई अश्रुनावर पडलेली आहे. साहेबाला पाहण्याची इच्छा आहे. शेवटचा क्षण आहे. साहेबाविना नाही डोळ्याला डोळा. कासावीस झाला जग माझा भोळा रे. साहेब येतील मला पाहतील. आमची बाई रमाई त्या मरणाला सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? माझे साहेब येतील आणि मला पाहतील. आणि तेवढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर येतात आणि रमाई म्हणते त्या मरणाला साहेब येतील मला पाहतील. साहेब येतील मला पाहतील. साहेब माझे बघलई आले गुरु. साहेब माझे बघलई आले गुरु. मरणामध्ये साहेब लय करून आलेले आहे. साहेब माझे बघलई आले गुरु. अरे पाहू दे साहेबाला माझ्या बाबासाहेब आंबेडकर पनवेल नाक्यावरती असतात. नानाचंद रथू बाबासाहेबांचे सहकारी बाबासाहेबाला सांगतात साहेब माईची तब्येत लय खराब झालेली आहे आणि तुम्ही लवकर घरी चला. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर पनवेल नाक्यावरून घरी येतात. रमाईच्या जवळ जातात. रमाईचं मुंडकं आपल्या उजव्या मांडीवर ठेवतात. माझी बाई रमाई बाबासाहेबांचा चेहरा पाहते. बाबासाहेब आंबेडकर रमाईचा चेहरा पाहतात. बाबासाहेब ओळखतात आता माझ्या रामूचं काही खरं नाही. माझी माय रामू मला सोडून आता जाणार आहे. तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि त्या डोळ्यातलं पाणी आमची माय रमाई पाहते. आणि म्हणून बाबासाहेबांचे डोळे पुसण्यासाठी उजवा हात वरील करते आमची माय रमाई. परंतु तो हात डोळ्यापर्यंत पोहोचत नाही. अर्ध्या मधामध्ये तो हात गळून पडतो आणि माझी माय रमाई मरते. हो ती तारीख आहे 26 मे 1935. 26 मे 1935 साली माझी माय रमाई बाबासाहेबांच्या मांडीवर जीव सोडते. आणि म्हणून या गाण्याचं शेवट आहे जीवाची साहेबाच्या मांडीवर मी सोडा. रमाईच्या मरणाला म्हणते अरे माझं भोळं मन आहे. या भोळ्या जीवाची तुला कीव येऊ दे. कारण मी साहेबाच्या मांडीवर मी माझा जीव सोडणार आहे. आणि माझी माय रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्या मांडीवर 26 मे 1935 साली जीव सोडून देते. साहेबाच्या
साहेबाच्या मांडीवरती सोडतो जीव रे. साहेबाच्या मधुभार शंकर आठवण तो कर त्या क्षणाची. मधुभार शंकर आठवण तू कर. तुझी माय रमाई तुझी माय रमाई माईला स्मरण. तुझी माय रमाई माईला स्मरण. आज आमची माय आमच्या मायेचं स्मरण या ठिकाणी आम्ही करीत आहोत. माई माईला स्मरण. तुझी माय रमाई माईला स्मरण. अरे पाहू दे साहेबाला माझ्या डोळे आई रमाई माता मृत्यूशी झुंज देता. आई रमाई माता मृत्यूशी झुंज देता. बोले मरणाला जीव तू धरून. बोले मरणाला जीव तू धरून. अरे पाहू दे साहेबाला